खऱ्या अर्थाने लागली असेल
बाजीचा प्राण तडफडला असेल पण राजाला शब्दशना होता. तोफेचा आवाज नाही झाला ना तर बाजी प्राण सोडणार नाही. हा शेवटचा प्राण हा स्वराज्यासाठी चालला होता. बाजी प्रभू देशपांडे गतप्राण देह खाली पडला पण या देहात प्राण होता. सांगानाचे देवाने अरे माझा राजा गडावर पोचला नाही राजा नाही. बाजी सुभेदार तोफेचा आवाज झाला नाही. राजगडावर पोचत नाही. राजगडावर पोचलं नाही. याबा अरे तुला अधिकार नाही बाजी राजाचा. कुठला बाजी लढला परत लढला दादा अरे तुकडं तुकडं झालं ना. बाजी प्रभू देशपांडे कोसळले. तोफेचा आवाज झाला आणि या देहातला प्राण बाजीला सोडला. हा शेवटचा श्वास हा स्वराज्यासाठी गेला होता. राजांना वार्ता गडावर कळली होती. ही गोड घेऊन बाजीच्या बलिदानाला पवित्र पावन झाली होती. बाजी प्रभू तुकडे तुकडे झाले. तुकडा बिघाडणार नाही आता. गेला आपला बाजी जीवाची बाजी लावली. राजा परत बाजी प्रभूला घ्यायला आले. आई साहेबांना शब्द दिला होता बाजींना सोबत घेऊन येईल म्हणून. एक एक तुकडा पालखी गोळा करून राजे टाकत होते आणि जेठे बांधलेला विचार होते सांगाना काय म्हणत होता बाजी. राज काही वार झाली हो तर तोफेच्या वारामध्ये प्राण नाही सोडला तुमच्या बाजी. त्यांचं म्हणणं आहे एक एक तुकडा गोळा करा पालखी टाका आणि आई साहेबांना. राजेंचे रडणारे डोळे आज बाजीसाठी रडत होते. एक एक मावळा असा आपल्या मातीत जन्माला आला आणि मग खऱ्या अर्थाने पेटी लावली आणि मग खऱ्या अर्थाने हे स्वराज्य असं निर्माण झालं. हा शेवटचा प्राण बाजींनी या देशासाठी या स्वराज्यासाठी या राष्ट्रहितासाठी सोडला. ही शेवटची 2-3 वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देत आहे. महाराज तुम्ही म्हणता का डोळ्यात पाणी आलं. काय इतिहास आहे आणि लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदान ना तो भावी जिंकणे नियतीलाही शक्य नाही. हा इतिहास बाजी प्रभू देशपांडे अजर आणि अमर करून गेले. सज्जन हो अनेक मावळे महाराष्ट्र प्रत्येक मावळा असं कधी मनात आला. आज खऱ्या अर्थानं या वयाचा मावळा बघितलाय. इथं अनेक मावळे समोर बघितले म्हणून बाजी प्रभूंचा इतिहास उभा केला. शिवाकाशी शिवा महाला नवीन सुवेदा तानाजी मनुसरे एक एक मावळा या स्वराज्यासाठी लढला. आधी लगीन कोठाण्याचं माझ्या रायबाचं कोठाण्याचं लगीन लावलं आणि मग रायबाच्या लग्नाला नाही लागताना शेवटचं वाक्य बोलताय का आजही ते मावळे जिवंत आहे. ते म्हणतात कुठे महाराज आणि भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आमचा कष्ट करणारा शेतकरी म्हणजे तो मावळा आणि मग खऱ्या अर्थानं खरंच तो मावळा म्हणून जन्माला. सज्जना हो अशी माणसं नाहीत बघा तुम्ही. मी तर दहिवडीत कीर्तन केलं. तो मावळा म्हणजे तोच सैनिक परत मावळा म्हणून जन्माला आलाय. इथं बसलेला निरपेक्ष भावनेनं काम करणारा शेतकरी म्हणजे पुन्हा एकदा तो मावळा म्हणून जन्माला आला. बघा तुम्ही इथं दहिवडीत कीर्तन केलं त्या